नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर बघा, कारागृह शिपाई भरती 2022-23 ची जी वेटिंग लिस्ट होती ती आता जाहीर झालेली आहे आणि आता त्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी आहे व कुठे आहे, काय त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जाणं तुम्हाला मॅन्डेटरी आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, येथे तुम्ही विषय बघू शकताय, कारागृह शिपाई भरती प्रक्रिया सन 2022-23 मूळ शैक्षणिक पात्रता तपासणीकरिता हजर राहणेबाबत. तर बघा, आता जर ही जी वेटिंग लिस्ट आहे तर बघा, ही म्हणजे काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं असतं पहिल्या यादीमध्ये, पण मग त्यांनी दुसरीकडे कुठल्या पोस्टसाठी जॉईन केलेलं असतं, मग ते जॉईन करत नाही, तर मग पुढचे जे उमेदवार असतात वेटिंगसाठी असलेले, तर त्या उमेदवारांना त्यांच्या जागेवर घेतलं जातं. त्यांचीच ही लिस्ट जाहीर झालेली आहे आणि त्यांचं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे होणार आहे. तर बघा, संदर्भ बघा, पोलीस आयुक्तालय मुख्यालय, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्याकडील अंतिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध. ओके, तर बघा, इथे तुम्ही पुढे आपण बघून घेऊया काय म्हटलंय त्यांनी. उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की महाराष्ट्र शासन वित्त विभाग निर्णय पदी 2022 दिनांक 31/10/2022 अन्वये सन 2022-23 या वित्तीय वर्षातील रिक्त असलेल्या कारागृह शिपाई पदे भरण्याकरिता रक्षक या संवर्गातील कारागृह शिपाई गट क या पदाची भरती प्रक्रिया महाराष्ट्र पोलीस शिपाई यांच्या भरती प्रक्रियेबरोबर पोलीस विभागामार्फत राबवण्यात आलेली आहे. तर त्यानुसार महाराष्ट्र पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्याकडील संदर्भीय पत्र क्रमांक 2 अन्वये अंतिम प्रतीक्षा यादीनुसार व प्रचलित शासन नियमानुसार कारागृह सेवेत कारागृह शिपाई पदावर आपणास सामावून घेण्यापूर्वी आपले मूळ कागदपत्रे तपासणी होणे आवश्यक आहे. यास्तव आपण सदर तपासणी प्रक्रियेतील कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग, क्लेअर रोड, DCB बँक समोर, भायखळा, मुंबई 8 येथे स्वखर्चाने दिनांक 2 तारखेला म्हणजे 2/12/2025 रोजी ठीक सकाळी 10 वाजता तुम्ही येथे उपस्थित राहायचं आहे. तर बघा, मी पत्ता एकदा तुम्हाला नवीन सांगते. कारागृह उपमहानिरीक्षक दक्षिण विभाग, क्लेअर रोड, DCB बँक समोर, भायखळा, मुंबई 8 येथे तुम्ही येत्या 2 तारखेला 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहायचं आहे. उक्त तारखेस जर तुम्ही उपस्थित राहिले नाही तर तुमची ही नोकरी करण्याची इच्छा नाही किंवा तुम्हाला दुसरं कुठे सिलेक्शन झालेलं आहे असं गृहीत धरून तुमचं कायमस्वरूपी या निवड यादीतून तुमचं नाव हे रद्द करण्यात येईल, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही उद्या सकाळी ठीक 10 वाजता न चुकता दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं आहे. तर बघा, पुढे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत सोबत, हे सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा, सदर प्रक्रिया दिनांक ही 2/12/2025 रोजी असल्याने आपण न चुकता हजर राहायचंय व त्याप्रमाणे तपासणी दरम्यान होणारा प्रवास खर्च वगैरे हा सगळा तुमचा स्वतःचा असणार आहे. तसंच पुढे तिथे जाताना सोबत शैक्षणिक अर्हता, जसे शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, अधिवास प्रमाणपत्र, NCC, MSCIT, समांतर आरक्षण कागदपत्रे मूळ प्रती, जसं की खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, होमगार्ड, NCC प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र इत्यादी असे सगळे तुम्हाला डॉक्युमेंट्स हे ओरिजिनल आणि त्यांचे झेरॉक्स काढून 2-2, 3-3 सेट तुम्ही बनवून सोबत घेऊन जायचे आहेत. आणि तसंच 5 पासपोर्ट साईज आकाराचे फोटो सांगितलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आठवणीने 5 पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत घेऊन जायचे आहे. तर बघा, येथे मी तुम्हाला विद्यार्थ्यांची ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या उमेदवारांची लिस्ट देखील दाखवणार आहे. तर बघून घ्या.
येथे ही जी काही उमेदवारांची लिस्ट आहे, ही लिस्ट येथे या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का तुम्ही बघून घ्यायचं आहे. मी प्रत्येकाचं नाव काही वाचत बसणार नाहीये. तर बघा येथे टोटल 85 उमेदवारांचं वेटिंग लिस्ट येथे जाहीर झालेली आहे. तर तुमचं नाव येथे आहे का तुम्ही बघून घ्या आणि तसं सांगितलेल्या सूचनानुसार तुम्ही उद्या तेथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. माहिती कशी वाटली मला नक्की कळवा. धन्यवाद.